12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पवित्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र याच पवित्र ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे असलेल्या एका भाविकाला तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या सर्व प्रकारावर पडदा टाकत सदर भाविक ड्रग्ज किंवा इतर नशा केलेल्या अवस्थेत मंदिर परिसरात गैरवर्तन करत असल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला. तसेच त्याने सुरक्षा रक्षकांची धक्काबुक्की करत भाविकांनाही त्रास दिला. दर्शन रांगेतच बसून राहिल्यामुळे दर्शन व्यवस्थेत विलंब होत असल्याचा सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी आवश्यक ती कारवाई केली असल्याचंही त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांनी सांगितलं. सभागृहामध्ये जी सभा मंडपात जी मारहाण झाली भाविकाला, त्याबद्दल काय सांगा? नाही, कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे. त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता CCTV फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला. दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे ध्यान लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला, म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं. तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही. उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाणं येणार नाही. परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली. त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इथं सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर त्या प्रांगणाच्या बाहेर काढलं. त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही पोलिसांनाही बोलवलं होतं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं. ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले. मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता. मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला. अशा प्रकारचा सदर घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी लांबून येणाऱ्या भक्तांना जर अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर मंदिर परिसरातील सुरक्षेची कार्यपद्धती नेमकी कशी आहे असा सवाल उपस्थित केला जातो. ब्युरो रिपोर्ट, नवतेज महाराष्ट्र, नाशिक.